एआय इम्पॅक्ट समिटवरून रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे। काँग्रेस एआय म्हणजेच अँटी इंडिया झालाय असा आरोप केलाय। काँग्रेस नेतृत्वावर देशविरोधी भूमिका घेतल्याचाही घणाघात त्यांनी केलाय। टेंभीनाका परिसरामध्ये शिवसेनेनं काँग्रेस विरोधात आंदोलन केलं। नरेश मस्केंच्या उपस्थितीमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत काँग्रेसचा निषेध करण्यात आला। एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या घोषणाबाजी विरोधात या आंदोलनातून निषेध व्यक्त करण्यात आला। ठाण्यामध्ये युवासेना आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा युवासेनेनं निषेध केला। युवासेनेचे पदाधिकारी राहुल लोंढे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधींना ठाण्यातून बांगड्या पाठवण्यात आल्या। पुण्यामध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। युवक काँग्रेसच्या अध्यक्षांना केलेल्या अटकेविरोधात पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। ठाण्यातील उद्योगपतीला खंडणीकरता बिश्नोई गँगनं धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे। ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। बीडच्या परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तक्रारदाराकडून 23,000 रुपये लाच मागितल्या प्रकरणामध्ये व्यंकटेश मुंडेवर कारवाई करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुंडेंच्या घरातून 13 तोळे सोनंही जप्त केलेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे। 921 पदांकरता राज्यभरातून 60,000हून अधिक उमेदवार दाखल झालेले आहेत। 16 तारखेची भरती रद्द झाल्यानंतर प्रक्रियेला वेग देण्यात आलेला आहे। कडक बंदोबस्तात ही भरती पार पडणार आहे। मुंबई महापालिकेनं बोरिवली कांदिवली परिसरातील अतिक्रमणावर मोठी कारवाई केली। महावीर नगर इथं अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली। 5 जेसीबी 10 डंपर आणि 500 कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली। मुंबईमध्ये बनावट रेशन कार्ड रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। यावेळी दिंडोशी पोलिसांनी 7 जणांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 340 बनावट रेशन कार्ड जप्त करण्यात आली आहेत। एक सविस्तर बातमी बघूया। बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला बिश्नोई गँगनं धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। इंटरनेटद्वारे कॉल करून 10 कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्याला देण्यात आलेली आहे। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्या बिल्डरनं गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अजून एक मोठी बातमी आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक होती आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवालयमध्ये दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे। बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। मग याच्या बैठकीमध्ये अधिवेशनात रणनीती काय असेल यावर चर्चा होईल। वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। खेड तालुक्यातील शिवे गावातील शेतशिवारामध्ये बिबट्या निदर्शनास आला। त्यामुळे ग्रामीण भागात दहशत पसरली। वन विभागानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी या गावामध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळतोय। स्मशान शेड या परिसरामध्ये बिबट्या निदर्शनास आला। परिसरात भीतीचं वातावरण आहे। काही महिन्यांपूर्वी बोळावी मुरकुड या रोडवरील घाटामध्ये बिबट्या निदर्शनास आला। आता पुन्हा बिबट्याचा वावर दिसून आल्यानं वन विभागाकडून बोळावी गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासाकरता 43 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। दरम्यान उपसचिव राजेंद्र खंदारे यांनी पर्यटन स्थळाची पाहणी केली। पैनगंगा नदीवर प्रस्तावित बंधाऱ्यामुळे धबधब्याजवळ वर्षभर पाणी राहणार असून भविष्यामध्ये बोटिंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे। अमरावतीत महानगरपालिका अधिकाऱ्यावर शासकीय वाहनाचा गैरवापर होतोय असा आरोप करण्यात आलाय। महानगरपालिकेची अधिकृत गाडी घरगुती कामांकरता वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या प्रकरणी आरोग्य अधिकारी विशाल काळे यांच्या विरोधात महापौरांनी कारवाईचे आदेश दिले आहेत। कवठे महाकाळ या तालुक्यातील अलकुड एम या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग करण्यात आला। विद्यार्थी शाळेत पोहोचल्यानंतर आणि शाळा सुटल्यावर शिक्षकांनी आयडी स्कॅन करताच पालकांना मेसेज जाणार आहे। अपहरणाच्या वाढत्या घटना रोखण्याकरता ही उपाययोजना करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील
परोटी रिठा या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला। लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्याचा प्रकार उघड झालेला आहे। त्यामुळे कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ इथं झिप लाईनचं उद्घाटन पार पडलं। तोरणमाळच्या सीताखाई पॉइंटवर समुद्र सपाटीपासून जवळपास 3370 मीटर उंचीवर ही झिप लाईन असणार आहे। 300 मीटर लांबीची ही झिप लाईन 30 सेकंदांमध्ये पार होणार आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी। वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांपासून आमच्या जीविताला धोका आहे। महादेव मुंडेची पत्नी ज्ञानेश्वरी हिनं पोलीस अधीक्षकांना सुरक्षेकरता अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जात असं म्हटलंय की आमच्या जीविताला धोका आहे। कुटुंबाबाबत अनपेक्षित घटना घडल्यास कराडची मुलं जबाबदार असतील। अर्जात सुशील कराड आणि गणेश कराड यांच्या नावाचा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय। एका अनोळखी मुलाकडून महादेव मुंडेंच्या मुलाला शिवीगाळ करण्यात आली। हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना कुटुंब दहशतीखाली आहे, त्यामुळे आम्हाला सुरक्षा मिळावी अशी मागणी कुटुंबानं केली आहे। ज्ञानेश्वरीनं रसद पत्र पोलीस अधीक्षकांना दिलंय की आम्हाला ह्या परिवारापासून धोका होऊ शकतो वाल्मिक कराडच्या, म्हणून आम्ही SP सरांना त्या बाबतीत पत्र दिलं आणि त्यामध्येच तो प्रकार घडून गेला। माझ्या मुलाला एका अनोळखी व्यक्तीनं म्हणजे मुलाने आडून माझ्या मुलाला शिवीगाळ करून त्याच्या हातातल्या कडा फेकून मारलं। गोट्या की ते बाबत एकच मागणी आहे की हा संशयित जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करणं गरजेचे आहे, कारण त्याच्यापासून बी आमच्या परिवाराला धोका निर्माण होऊ शकतो। वाल्मिक कराडने सुप्रीम कोर्टामध्ये जामिनाकरता अर्ज केला। यावर 26 तारखेला सुनावणी होणार आहे अशी माहिती संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अटकेत आहे। 2 महिने अगोदर ज्यावेळेस डिसेंबर 17ला बेल रिजेक्ट झाली हायकोर्टात, त्याच्या काही दिवस पुढं एक 8 दिवसाच्या आतच आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कॅव्हेट दाखल केलं होतं आणि ते कॅव्हेट दाखल केल्याप्रमाणे त्यांनी 1-2 महिने म्हणजे शांत बसून आत्ता तिथं अपील केलेलं आहे। परंतु प्रत्युत्तरात आमचे जे वकील आहेत सरकारी पक्षाकडून दिलेले ते वकील आणि आम्ही त्यावर जे काही 26 तारीख आहे त्याची, तर त्या तारखेला आम्ही प्रत्यक्ष दिल्लीला उपस्थित राहणार आहोत। कुठं जाय म्हणा, सुप्रीम कोर्टात जाय नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही। इतकं पाप केलंय ना तुम्ही, उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय, हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे। आणि आता आमचा माणूस आत गेलाय, त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे, आशावर जगू नये त्यांनी, आज येईन उद्या येईल। आता बाहेर नसतो खेळ, इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाले ना, सरकार पडलं त्या दिवशी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा अंधळे 3 वेळा बसाजोगला येऊन गेला असा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय। खरं तर कृष्णा अंधळे पोलिसांच्या दप्तरी फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मग कृष्णा अंधळे गावी कसा आला? आणि जर धनंजय देशमुखांचा दावा खरा आहे तर कृष्णा अंधळेला कुणाचा आशीर्वाद आहे? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। संतोष देशमुखांची 9 डिसेंबर 2024ला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह 7 आरोपी अटकेत आहेत, तर कृष्णा अंधळे फरार आहे। त्यामुळे कृष्णा अंधळेला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। तीन वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे। मसाजोगमध्ये काही गंभीर बाब आहे, त्याच्यावरती तर एक गृहमंत्र्याला कळवायला लागलं की जर एक कुख्यात गुंड, ते आरोपी
फरार झाला. तो जर मसाजोगमध्ये येऊन गेला असेल तरी गंभीर बाब आहे, त्या कुटुंबाला धोका आहे. मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का? कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो. माननीय मुख्यमंत्री चौकशी करतील, ते गृहमंत्री आहे. शेवटी या राज्यात शेवटच्या व्यक्तीलाही सुरक्षा देण्याची जबाबदारी गृह विभागाला आहे. या संदर्भामध्ये जी काही तक्रार नोंदवली गेली असेल त्यावर आधारित चौकशी केली जाईल आणि अशी धमकी दिली जात असेल तर त्याला व्यसनही घातलं जाईल धमकी देणाऱ्याला. आता बुलेटिनमध्ये पुढच्या घडामोडींकडे वळूया. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा अकोल्यामध्ये तीव्र निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीनं अकोला शहरातील ढिंगरा या चौकात तीव्र निदर्शनं करण्यात आली. कळमनुरी शहरामध्ये 2 महिन्यांपूर्वी बसवलेले स्ट्रीट लाईट्स 3 आठवड्यांपासून बंद अवस्थेत आहेत. या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं स्ट्रीट लाईटच्या खालीच मेणबत्त्या लावून निषेध नोंदवला. सांगलीच्या विट्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. महामार्गाचं काम चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधामध्ये माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांच्या नेतृत्वात संतप्त नागरिकांनी गुहागर कराड राष्ट्रीय मार्गाचं काम बंद पाडलं. रेमंड युको डेनिम या कारखान्यातील कामगारांनी वेतनवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांकरता आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू केलंय. कामगार आणि रेमंड मॅनेजमेंट यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. अकोला शहरातील मूर्तिजापूर शहरामध्ये रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं. रविदास नगर परिसरातील नागरिकांनी रस्ता बंद करण्याच्या निर्णयाला विरोध केला. रविदास नगर परिसराला जोडणारा मुख्य रस्ता रेल्वे प्रशासनाकडून अचानक बंद करण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये पतसंस्थांनी लाखो सर्वसामान्य ठेवीदारांना गंडा घातलेला आहे. या ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्यात याकरता 24 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे. वकील समीर शेख यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव वकील संघाच्या वतीनं एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आलं. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी वकील संघटनेकडून करण्यात आली. मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या मुलुंड ते ठाणे या आणि पनवेल ते वाशी दरम्यान आज ब्लॉक घोषित केला जाणार आहे. ब्लॉक वेळेमध्ये रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही लोकल फेऱ्या 20 मिनिटं विलंबानं धावणार आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या देशव्यापी डीजी यात्रा या उपक्रमामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिजिटल पद्धतीनं अधिकृत सहभाग नोंदवणार आहे. देशातील आणखी 5 विमानतळांवर उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आला. डीजी यात्रा प्रणालीमध्ये चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या प्रणालीमुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान होते. कुलाबा फुटबॉल मैदानाचा मुद्दा मातोश्रीवर पोहोचलेला आहे. आदित्य ठाकरे कुलाब्यातल्या खेळाडूंना न्याय देण्याकरता स्वतः मैदानात उतरणार आहेत. सार्वजनिक मालमत्ता खासगी स्वार्थाकरता वापरण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. मुंबईमध्ये काल कमाल तापमानाचा पारा 36.3 अंश सेल्सिअस इतका होता. या हंगामातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. पुढील 2 दिवस तापमान 34 ते 35 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कडक ऊन आणि गरम वाऱ्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागला. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये उन्हाचा चटका अधिक होता. राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरता राज्य सरकारनं माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे महत्वाकांक्षी अभियान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील ग्रामीण भागामध्ये 1 एप्रिल 2026 पासून हे अभियान राबवण्यात येणार असून ग्रामपंचायत हे या अभियानाचं मुख्य घटक आहे. 2 वर्ष उत्पादन जास्त झाल्यामुळे मिरचीचे दर कमी होते. मात्र अवकाळी पाऊस, हवामान बदल यामुळे मिरचीचं उत्पादन कमी झालं. परिणामी यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच मिरचीचे भाव वधारले. त्यामुळे गृहिणींना भाववाढीचा ठसका सहन करावा लागतो. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या अंजनी इथं दत्तात्रय पाटील या प्रगतशील शेतकऱ्यानं गव्हाच्या पिकातून भरघोस उत्पादन घेतलं आहे. विशेष म्हणजे 1 फूट लोंबीचे गहू
पीक हे दत्तात्रय पाटील यांच्या शेतात बहरलंय. 35 गुंठे क्षेत्रामध्ये गव्हाच्या आधुनिक वाणीतून योग्य नियोजन आणि उत्पादन घेतलंय. मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 864 घरांचं वाटप रखडलंय. रहिवाशांना दिवाळीत घरं देण्याचं म्हाडाचं नियोजन होतंय. मात्र भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे दिवाळीचा मुहूर्त हुकला. आता घरं वाटप कधी केली जाणार अशा प्रतीक्षेत रहिवासी आहेत. श्रीरामपूर तालुक्यातल्या नायगाव इथं निलेश शेणगे या तरुणाची नदीत बुडवून हत्या करण्यात आली होती. या घटनेला 40 दिवस पूर्ण झालेत. एकूण 9 आरोपींपैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 6 आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीकरता श्रीरामपूर शहरात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगरामध्ये 8 वर्षाच्या चिमुरडीवर सावत्र बापानं दारूच्या नशेत नराधमानं तिला सिगारेटचे चटके दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. वाळूज परिसरातील तिसगाव खवड्या या डोंगर वसाहतीमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. कर्जत पोलिसांनी 9 बाईकसह 4 आरोपींना अटक केली. या आरोपींविरोधात कर्जत, किन्हवली, मुरबाड, कुळगाव, शिवाजीनगर आणि बदलापूर या पोलीस स्थानकांमध्ये बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्न आणि धर्मांतराकरता दबाव टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपी इरफान शेखसह त्याचा भाऊ आणि बहिणीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिमच्या मालेगाव परिसरातील अकोला नांदेड महामार्गावर ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले. ट्रॅक्टर चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. बीडच्या माजलगाव शहरातील एका लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. कृष्णा डाके असं मृत तरुणाचं नाव आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत तपास सुरू आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर 17 फेब्रुवारीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे. मुलगी आणि आरोपी दोघेही परप्रांतीय आहेत. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील उंबरगावमध्ये अनैतिक प्रेमातून सुनेनं सासूला मारण्याचा डाव आखला. मात्र विषारी औषध सासूऐवजी नवऱ्यानंच प्यायलं. यात नवऱ्याचा मृत्यू झालाय. सारिका लोहार नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा लोहमार्ग पोलिसांनी छडा लावला. महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पसार झालेल्या 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यंदा नांदेड जिल्ह्यातील हदगाव उपजिल्हा रुग्णालयाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छता आणि उत्कृष्ट रुग्णसेवेबद्दल परीक्षणामध्ये 21 पैकी 20 गुण मिळवत रुग्णालयानं हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे.